सपोज आपल्याकडे डायटोमिक गॅसच्या जागी मी काय घेतलं तर डायटोमिकच्या जागी ट्रायटोमिक घेतला सपोज, तर त्याच्यामध्ये किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल ते घेऊ आपण. ठीक आहे. आता ट्रायटोमिक गॅसेस पण त्याचं स्ट्रक्चर वेगवेगळ्या प्रकारे असू शकतं. काही लिनियर ट्रायटोमिक गॅस असेल, सपोज हा पेन घेतला मी, हा लिनियर आहे म्हणजे एक मॉलिक्युल इथं आहे, दुसरा सेंटरला आहे आणि तिसरा परत तिथे एंड आहे. ठीक आहे. तर असे कनेक्ट असेल याला लिनियर डायटोमिक मॉलिक्युल म्हटलं. आणि लिनियर जर असेल तर एक ट्रान्सलेशनल एक्स ऍक्सिस वरती, वाय ऍक्सिस वरती आणि झेड ऍक्सिस वरती राहणार, बरं की नाही. 3 ऍक्सिस वरती येईल म्हणजे 3 ट्रान्सलेशनल असणारच आहे. प्लस याचं रोटेशन पण राहील. ओके, याचं रोटेशन पण राहील या डायरेक्शन मध्ये, म्हणजे 2 घेऊ शकतात. ओके. आणि प्लस व्हायब्रेशन रिजिड असेल तर मग व्हायब्रेशन घ्यायची गरज नाही, नॉन रिजिड असेल तर व्हायब्रेशन घ्यावं लागेल. सपोज हा नॉन लिनियर नसेल, लिनियर नसेल, नॉन लिनियर असेल. ठीक आहे. तर या प्रकारे आपण कन्सिडर करू. ठीक आहे. तर याच्यामध्ये किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. ठीक आहे. तर बघा, सर्वात पहिले लक्ष द्या, तुमचं कोणताही मॉलिक्युल असेल या रिजिड किंवा नॉन लिनियर कसं असू द्या, तर तो एक्स ऍक्सिस वरती जाणारच आहे, वाय ऍक्सिस वरती जाणारच आहे, झेड ऍक्सिस वरती जाणार आहे. म्हणजे 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम प्रत्येक याच्यात असणारच आहे, त्याच्यात काही डाऊट नाही. ठीक आहे. आता फक्त या 2 मॉलिक्युलचा विचार करू आपण, फक्त या 2 मॉलिक्युलचा. ठीक आहे. आता हे 2 मॉलिक्युल जर घेतले, सपोज असे घेतले मी, एक मोशन या डायरेक्शन मध्ये होणार, म्हणजे या डायरेक्शन मध्ये, समजलं नाही, या डायरेक्शन मध्ये तो मूव्ह करणार, आणि दुसरं जे मोशन आहे ते या डायरेक्शन मध्ये होणार. क्लिअर आहे. म्हणजे 2 रोटेशनल याचे झाले. आता याचा विचार करू. ठीक आहे. याचा जर विचार केला तर एक असा असणार, ऑलरेडी याचा असा होता, म्हणजे दोघांचा कंबाईन एकच घ्यावा लागेल आपल्याला, कळलं का नाही. म्हणजे किती झाले तर टोटल, तो असा एक झाला, या दोघांचा असा एक झाला, आणि याचा अजून कसं असणार आहे तर असा असणार आहे. या डायरेक्शन मध्ये कोणाचं झालं नाही, बरं का नाही. म्हणजे जर तुम्ही 3 डायमेन्शन मध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये, किंवा 3 ट्रायटोमिक जर घेतलं तर त्याच्यामध्ये किती असणार तर 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल. म्हणजे इन शॉर्ट, आता याच्या पुढे जेव्हा तुम्ही घेणार आहे तर 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार, म्हणजे असणार 3 ट्रान्सलेशनल असणार, म्हणजे असणार. कळलं का नाही. जर तुम्ही मोनोटॉमिक साठी नसतं, फक्त ट्रान्सलेशन असतं. डायटोमिक साठी जसं आपण फक्त 2 रोटेशनल घेतलं होतं, तर या केसमध्ये ट्रायटोमिक जर असेल तर तुम्हाला 3 रोटेशनल पण घ्यावं लागेल, कारण की 3 प्लेन मध्ये तो रोटेट होतो. या प्लेन मध्ये आणि आपण या प्लेन मध्ये जाणार, म्हणजे दोघांचा कंबाईन एकच घेतला, आणि प्लस या प्लेन मध्ये पण जाणार. ठीक आहे. असं या प्लेन मध्ये पण जाणार, म्हणजे याच्यामध्ये 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असणारच. आता नेक्स्ट, व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम घ्यायचं. समजा नॉन रिजिड आहे, तर हा मॉलिक्युल काय होणार तर स्प्रिंग कनेक्ट, हा मॉलिक्युल इथपर्यंत जाणार, परत रिटर्न येणार, म्हणजे याच्यासाठी एक व्हायब्रेशन झालं. परत हा मॉलिक्युल इथे जाणार, म्हणजे याच्यासाठी 1 डिग्रीज ऑफ ट्रान्सलेशनल फ्रीडम झालं, बरं की नाही. सिमिलरली आता या मॉलिक्युलचा पण विचार करावा लागेल, इथं पण असणार. म्हणजे याच्यामध्ये ट्रायटोमिक जर घेतलं तर त्याच्यामध्ये 2 व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम घ्यायचा, म्हणजे तो 4/2 केव्हीटी राहील. कळलं का नाही. 2 म्हणजे डबल घ्यावा लागेल आपल्याला. म्हणजे हे ट्रायटोमिक जर घेतला तर त्याच्यामध्ये व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असते तर 2. म्हणजे जसे मॉलिक्युल वाढणार आहे तसं व्हायब्रेशन काय होणार तर वाढत जाणार. मग पॉलीमध्ये माहीतच नाही आपल्याला किती असणार आहे, मग आपण जनरली काय घेणार तर पॉलीॲटॉमिक गॅससाठी घेणार. ठीक आहे. मग पॉलीॲटॉमिक गॅससाठी कसं सॉल्व्ह करायचं तर आपण लगेच डिस्कस करू. ठीक आहे. तर नेक्स्ट ऍप्लिकेशन घ्यायचं. माझ्या मते आपण 3 ऍप्लिकेशन घेतलेले, सी पर्यंत झालेले. आता आपण डी नंबरचा घेऊ, फॉर पॉलीॲटॉमिक गॅस. फॉर पॉलीॲटॉमिक गॅस. ओके. तर सर्वात पहिला जो पॉईंट लिहायचा इम्पॉर्टंट, त्याच्यात किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे ते आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे. तर पहिलं ट्रान्सलेशनल लिहायचं, नंतर रोटेशनल लिहायचं, आणि तिसरं म्हणजे काय तर व्हायब्रेशन. तर पहिला पॉईंट घेऊन टाकू. देअर आर, फॉर पॉलीॲटॉमिक गॅस देअर आर किती 3 ट्रान्सलेशनल, परत 3 रोटेशनल अँड व्हायब्रेशन किती असतील तर आपण सध्या जेवढे मॉलिक्युल असतील त्यानुसार व्हायब्रेशन तुमचे चेंज होत राहते, बरं का नाही. म्हणजे व्हायब्रेशन आपण पर्टिक्युलरली सांगू शकत नाही. मग इथं काय करू आपण, एफ नंबर ऑफ काय करू तर व्हायब्रेशन कन्सिडर करू. ठीक आहे. अँड एफ नंबर ऑफ व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. कारण पर्टिक्युलरली तुम्हाला प्रत्येक मॉलिक्युलचा विचार करावा लागेल, आणि प्रत्येक मॉलिक्युल किती व्हायब्रेशन करणार त्यानुसार मग तुमचे व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम चेंज होईल. पण हे 3 ट्रान्सलेशनल कधी चेंज होणार नाही, रोटेशनल पण चेंज होणार. मग चेंज काय होणार तर व्हायब्रेशन. आपण जनरल घेतलं, एफ नंबर ऑफ काय घेतलं तर व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम या ठिकाणी आपण कन्सिडर करतो. मग आता याची एनर्जी किती असते त्या गॅसची तर ते आपण या ठिकाणी कन्सिडर करू. द टोटल एनर्जी internal energy or kinetic energy. The total internal energy of polyatomic gas is
ओके. पॉलिॲटॉमिक गॅस जर घेतला त्याच्यामध्ये टोटल एनर्जी फाइंड करायचं आणि ही जी एनर्जी आहे तर पहिल्या केसमध्ये आहे ट्रान्सलेशनल. मग ट्रान्सलेशन असं पण लिहू शकता तुम्ही, टोटल एनर्जी इज इक्वल टू ई ट्रान्सलेशनल प्लस ई कोणता असेल तर रोटेशनल असेल प्लस तिसरा कोणता असेल तर ई व्हायब्रेशनल. तर तिन्ही प्रकारचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा, ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. ट्रान्सलेशन मध्ये किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे तर 3, म्हणजे अजून याची जी एनर्जी असते ती किती असते तर 3/2 RT डायरेक्टली तुम्ही. रोटेशनल मध्ये किती आहे तर त्याच्यामध्ये पण 3 आहे, म्हणजे याची पण व्हॅल्यू किती असते तर 3/2 RT असे. आणि व्हायब्रेशन मध्ये किती आहे तर F नंबर ऑफ व्हायब्रेशन आहे. मग F जर घेतला पण याचे डबल असणार आहे, म्हणजे याचे 2 तर त्याचा 1 व्हायब्रेशनचा, म्हणजे 2 टाइम्स तुमचे F नंबर ऑफ व्हायब्रेशन आहे, म्हणजे F डिवायडेड बाय 2 तो काय असेल तर RT. इज दॅट क्लिअर? आता सर्वांचे आपल्याला ऍडिशन करता येईल. 3 + 3 किती होणार आहे 6, म्हणजे राहिला 6/2 RT. पहिल्या दोघांचे ऍडिशन केलं प्लस 2 कॅन्सल होणार आहे. ओके, तर हा किती राहिला फक्त FRT राहिला. 2 आपण कॅन्सल केला, म्हणजे हा राहिला फक्त FRT या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो. FRT या ठिकाणी आपण कन्सिडर केला. याला 2 ने जर डिवाइड केलं तर काय भेटेल तर 3RT. मग टोटल जी एनर्जी आहे तर ती किती भेटणार तर 3RT. आता याच्या पुढचं जे काम आहे तर ते काय फाईंड करायचं आपल्याला, सीबी फाईंड करायचा. मग सीबी कसा फाईंड करणार तर याचा तुम्हाला एनर्जीचा फॉर्म्युला DE आपण काय करायचं तर DT कन्सिडर करायचा, म्हणजे तुम्हाला सीबी भेटून जाणार. ठीक आहे. त्यानंतर मेयर्स इक्वेशन करून सीपी यूज करायचं, सीपी फाईंड करायचं. सॉरी 3RT आणि प्लस हा करायला तर FRT. या दोन्ही टर्म मधून काय कॉमन येणार आहे RT, म्हणजे तर काय राहणार तर 3 + F आणि RT मी काय घेतला तर कॉमन घेतला. ओके, कॉमन घेऊन मी त्याला काय करू शकतो तर सॉल्व्ह करू शकतो. आता पुढचं जे इक्वेशन आहे तर ते मी लगेच सॉल्व्ह करून देतोय. त्याच्या आधी कोणाला काय डाऊट असेल तर विचारून घ्या. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी फाइंड करायचं कुठे तर ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूमला, आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो काय तर रेट ऑफ चेंज ऑफ इंटरनल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. ऑलरेडी आपण इंटरनल एनर्जी या ठिकाणी फाइंड केलं, मग या ठिकाणी DDT लिहा. इंटरनल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे शेवटचा तो काय तर 3 + FRT, तर तो टाकून द्यायचा ब्रॅकेटमध्ये 3 + F आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय असेल तर RT. आता याच्यामध्ये जे कॉन्स्टंट टर्म्स आहे त्या काय करा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊन टाका. मग कॉन्स्टंट काय 3 + F तो बाहेर आला ब्रॅकेटमध्ये. अजून काय कॉन्स्टंट आहे तर R, मग इथे शिल्लक काय राहिलं T, म्हणजे राहिला DT डिवायडेड बाय DT. DT काय होणार आहे कॅन्सल, मग रिमेनिंग काय राहणार आहे तर 3 + F आणि या ठिकाणी राहिला तुमचा R. तर हे झालं तुमचं काय तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर हा झाला तुमचा सीबी. सिमिलरली आता आपल्याला यूज करायचं कोणतं तर मेयर्स इक्वेशन, जे ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला ऑब्टेन केलेलं आहे. मग 4th नंबरचा यूज करू बाय युझिंग मेयर्स रिलेशन. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर मेयर्स रिलेशन या ठिकाणी यूज करायचं आहे. काय रे मेयर्स रिलेशन, तर तो आहे तुमचा CP - CV इज इक्वल टू R, कारण दोन्ही एनर्जी आपण जूल मध्ये सध्या कन्सिडर करतोय. ठीक आहे. CP आपल्याला फाइंड करायचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. सीबी ची व्हॅल्यू वरती भेटलेली आपल्याला ती टाकून द्यायचं काय तर 3 + F आणि R इज इक्वल टू करायला R. ही टर्म मायनस आहे, राईट साईडला काय करा ती प्लस करा. मग काय भेटेल बघा CP इज इक्वल टू R प्लस इन ब्रॅकेट 3 + F, मायनस आहे तिकडे प्लस झाला इंटू R. R कॉमन घेऊन टाका किंवा डायरेक्ट ऍडिशन केली तरी चालेल, किंवा R कॉमन घेऊन टाका. तर R कॉमन घेतला तर इथे शिल्लक करायला 1 आणि या ठिकाणी शिल्लक आहे 3 + F. 1 + 3 किती होणार आहे 4. मग जो CP भेटणार आहे तो किती भेटेल तर 4 प्लस आणि राहिला F आणि R फक्त मी शेवटी लिहितो. ठीक आहे, तर हा झाला CP. आणि लास्टचा जो टॉपिक आहे तो काय करायचा आपल्याला स्पेसिफिक हीट रेशिओ या ठिकाणी फाइंड करायचा. ठीक आहे, तर याच्यात कोणाला काही डाऊट नसेल तर आपण एक लास्टची टर्म घेऊन टाकू, म्हणजे आपला हा टॉपिक या ठिकाणी एंड होऊन जाईल. तर नेक्स्ट पॉइंट बोला. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे स्पेसिफिक हीट रेशिओ, म्हणजे तो असेल तुमचा 5th नंबरचा पॉईंट. ठीक आहे, स्पेसिफिक हीट रेशिओ इट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर गॅमा, आणि तो 5th नंबरचा पॉईंट असेल स्पेसिफिक हीट रेशिओ. इट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर गॅमा. व्हॉट इज गॅमा? इट इज द रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर. Gamma is equal to specific heat ratio at a constant pressure to the specific heat at a constant volume. प्रेशर
स्पेसिफिक हीट घ्यायचा कॉन्स्टंट प्रेशरला आणि वॉल्यूम या दोघांचा जर रेशो घेतला तर तो कसा येतो तुमचा गॅमा असेल. मग गॅमा इज इक्वल टू सीपी ची व्हॅल्यू भेटलेली किती तर 4 प्लस इन ब्रॅकेट 4 प्लस एफ आर, तर तो लिहून टाकायचा 4 प्लस एफ आणि या राहिला आर. आणि सीबी ची व्हॅल्यू इथे भेटली ती काय तर 3 प्लस एफ आणि या काय राहिला तर आर. आर आर काय होणार आहे कॅन्सल. मग जर तुम्ही गॅमा जर घेतला तर गॅमाची व्हॅल्यू काय असेल तर 4 प्लस एफ डिवायडेड बाय 3 प्लस एफ आज आला तुमचा गॅमाचा फॉर्म्युला. ठीक आहे, याला म्हटलं आता स्पेसिफिक हीट रेशो. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं तर गॅमा पर्यंत व्हॅल्यू फाइंड करायचं. आता या केसमध्ये तुम्हाला ज्यावेळेस व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ 3 व्हायब्रेशन दिलं तिथे 3 पुट करा, 2 रोटेशन व्हायब्रेशन दिलं तर इथे 2 पुट करा एफच्या जागी. कळलं का नाही? त्यानुसार तुमचं इक्वेशन अरेंज होऊन जाईल. सपोज 2 पुट केला तर हा 6 होऊन जाईल आणि हा 5, 6 डिवायडेड बाय 5. फक्त वरचा एक नंबर जास्त राहील आणि खालचा एक ने कमी राहील कारण व्हायब्रेशन तेवढेच होणार आहे आणि इथं 4 प्लस एफ आहे. मग वरचा नंबर 1 ने जास्त राहील आणि खालचा नंबर 1 ने कमी राहील. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही स्पेसिफिक हीट रेशिओ कोणासाठी घेऊ शकता. तर आपण कोणासाठी घेतला तर मोनोएटॉमिक गॅससाठी घेतला. डायटॉमिकचे दोन्ही टाईप घेतले जे आपल्या सिलेबसमध्ये होते. ट्रायटॉमिक दिलेला नाही तुम्हाला तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यासाठी. ठीक आहे, आणि डायरेक्टली आपण जनरल घेतला तो म्हणजे काय तर पॉलिएटॉमिक गॅस असेल तर. ओके, तर या ठिकाणी आपला टॉपिक एंड झाला. आता बघा काही अमाऊंट ऑफ एखादा ऑब्जेक्ट जर असेल त्याच्यावरती काही अमाऊंट ऑफ हीट काय होते इन्सिडेंट होते. तर इन्सिडेंट झाल्यानंतर त्याचा कशा कशा प्रकारे यूज केला जातो तर या ठिकाणी आपल्याला तो स्टडी करायचा. ठीक आहे, मग पुढचा असेल ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय तर अमाऊंट ऑफ हीट काय करणार तर ऍब्झॉर्ब करून घेणार. ठीक आहे, ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन रिफ्लेक्ट होणार आणि पुढचा जो असेल तो काय असेल तर ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. ओके, दिसतंय ना बोर्डवरचं सर्व. तर ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय किती अमाऊंट ऑफ हीट काय करणार आहे सर ऍब्सॉर्प्शन घ्यायचं, रिफ्लेक्शन घ्यायचं आणि ट्रान्समिशन घ्यायचं. आता बघा सपोज एखादी बॉडी घेतली आपण. आता जी बॉडी आपण कन्सिडर करत असतो त्याला काय कन्सिडर करत असतो ऍज अ सिस्टीम कन्सिडर करत असतो आणि त्याच्या भोवती जे पण असेल ते काय असेल तर तुमचं सराउंडिंग असेल. तर सिस्टीम आणि सराउंडिंग काय असतं तर आपण आणखीन डिटेलमध्ये स्टडी करणार आहे इन थर्मोडायनॅमिक. थर्मोडायनॅमिक एक चॅप्टर आहे आपला, तो पूर्ण त्याच्यामध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग असते. आता या सिस्टीमला सराउंडिंग कडून काय होते तर काही अमाऊंट ऑफ हीट काय होणार तर सप्लाय होणार. सपोज क्यू अमाऊंट ऑफ हीट काय केली त्याला सप्लाय झाली, बरोबर का नाही. आता हा जो टोटल अमाऊंट ऑफ हीट याला सप्लाय झालेला आहे तर त्याचा कशा प्रकारे युटिलाइज होणार तर आपण या ठिकाणी स्टडी करणार. तर ही जी सिस्टीम आहे ती काय करणार आहे अमाऊंट ऑफ हीट जी आलेली ती स्वतः काय करणार तर काही अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब करून घेणार. ऍब्झॉर्ब म्हणजे काय तर स्वतःमध्ये घेणार, बरं का नाही. ऍब्झॉर्ब म्हणजे शोषून घेणे. तर सम अमाऊंट ऑफ हीट तो काय करेल तर ऍब्झॉर्ब करेल. मग किती अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब केली तर क्यू ए अमाऊंट ऑफ हीट काय करेल तर तो ऍब्झॉर्ब करून घेईल. ओके, आउट ऑफ टोटल इन्सिडेंट हीट पैकी तो क्यू ए अमाऊंट ऑफ हीट काय करेल तर इन्सिडेंट ऍब्झॉर्ब करून घेईल. काही अमाऊंट ऑफ हीट या सरफेस वरती येणार आणि काही अमाऊंट ऑफ रिमेनिंग काही अमाऊंट ऑफ हीट काय करेल तर तो रिफ्लेक्ट करेल. म्हणजे जसा आला तसा तो निघून जाईल, बरं का नाही. म्हणजे सराउंडिंग मधून आला आणि परत कुठे जाणार तर सराउंडिंग मध्ये. म्हणजे सम रिमेनिंग आउट ऑफ क्यूए गेला त्यापैकी अजून काही उरलेला आहे सम अमाऊंट ऑफ हीट काय करणार तर तो रिफ्लेक्ट करून टाकणार. ओके, आणि उरलेली जी अमाऊंट ऑफ आहे सपोज हा जर ऑब्जेक्ट तुमचा ट्रान्सपरंट असेल, फॉर एक्झाम्पल ग्लास घेतला, वॉटर घेतला किंवा गॅसेस घेतले छोटे छोटे, तर याच्यावरती इन्सिडेंट झाल्यानंतर ही जी गॅस आहे ती काय होणार तर हीट काय होणार तर डायरेक्टली त्या सिस्टीम मधून क्रॉस करून जाणार. म्हणजे काही अमाऊंट ऑफ हीट काय होणार तर ट्रान्समिट होणार. ओके, म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ हीट जी इन्सिडेंट होते त्यातली काही ऍब्झॉर्ब केली जाते, काही रिफ्लेक्ट केली जाते आणि उरलेली अमाऊंट ऑफ हीट काय केली जाते तर ट्रान्समिट केले जाते. मग तोच टॉपिक आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचा. आता यानुसार आपण काय करू तर याला मॅथमॅटिकल टर्म्स मध्ये याला कन्वर्ट करू. ठीक आहे, मग आता बघा टोटल अमाऊंट ऑफ हीट अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी किंवा हीट एक प्रकारची काय तर एनर्जी, मग तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी घेऊ. एनर्जी म्हणजेच या ठिकाणी आपली हीट असणार, हीट एनर्जी म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, मग टोटल अमाऊंट ऑफ हीट किती इन्सिडेंट झाली क्यू, त्यापैकी क्यू ए अमाऊंट ऑफ हीट काय केली ऍब्झॉर्ब केली. माईक बंद करा थोड्या वेळ. टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट झाली क्यू,
गिव्ह अमाऊंट ऑफ हीट काय केली ऍब्झॉर्ब केली अँड रिमेनिंग सम अमाऊंट पार्ट इज रिफ्लेक्टेड अँड अगेन रिमेनिंग पार्ट इज ट्रान्समिटेड. ठीक आहे. तर या 3 प्रकारे आपण काय करू शकतो तर हीटचं युटिलाइज करू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखीन काही टर्म्स घ्यायचे आहे. याला आपण स्टँडर्ड इक्वेशन झालं. आता याच्यामध्ये काही टर्म्स घेऊ. आता ही जी बॉडी आहे ती बॉडी काय करू शकते रे काही अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब करू शकते. म्हणजे त्याला म्हणू आपण कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. म्हणजे किती प्रमाणात ती बॉडी ऍब्झॉर्ब करू शकते. बरं आहे का नाही. सगळीच्या सगळी तर ऍब्झॉर्ब नाही करू शकत आणि जी सगळीच्या सगळी ऍब्झॉर्ब करते त्याला म्हटलं जातं ब्लॅक बॉडी. बरं का नाही. ब्लॅक बॉडी काय करत असते मोस्ट ऑफ द जी हीट आहे ती काय करते तर ऍब्झॉर्ब करत असते. म्हणून तुम्ही बघा सोलर पॅनल वगैरे जे असतात त्याच्यावरती नेहमी डार्क कलर दिलेला असतो नाही का. तर सोलर पॅनल जर बघितलं असेल तुम्हाला एकदम नेव्ही ब्ल्यू कलर असतो किंवा मग एकदम काळा कलर असतो. कारण सर्वीच्या सर्वी त्यांनी हीट काय केली पाहिजे तर ऍब्झॉर्ब केली पाहिजे. पण तसं काही होत नाही. काही प्रमाणात तो रिफ्लेक्ट करत असतो. बरं का नाही. मग ब्लॅक बॉडी काय करते ऍब्झॉर्ब करत असतो. मग किती प्रमाणात ऍब्झॉर्ब करते तो जो रेशो असतो त्याला काय म्हटलं जातं कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन म्हटलं जातं. ठीक आहे. मग आपण आता नवीन टर्म्स घेणार आहे तर त्या टर्म्स आपण या ठिकाणी समजून घेऊ. तर पहिली टर्म्स घेणार आहे दॅट इज कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. ओके. तर ऍब्झॉर्प्शन म्हटलं जातं किंवा ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर. त्याला दुसरा एक वर्ड आहे ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर. तर दोन्ही लेटर तुम्ही यूज करू शकतात. कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन और ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर किंवा त्याला ऍब्झॉर्प्टिव्हिटी पण म्हटलं जातं. तिसरं ऍब्झॉर्प्टिव्हिटी. ओके. तर तिनेही तुम्ही यूज करू शकता पण मोस्टली आपण कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शनच यूज करणार. ठीक आहे. हे दोन्ही तुम्ही यूज करू शकता. तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या पद्धतीने. ठीक आहे. ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर किंवा ऍब्झॉर्प्टिव्हिटी. तर हा जो आहे तो कशाने केला तो लेटर स्मॉल ए ने रिप्रेझेंट केला तो. म्हणजे तुमची कोणती पण बॉडी असेल ती किती प्रमाणात टोटल इन्सिडेंट होणाऱ्या हीट पैकी किती अमाऊंट ऑफ हीट काय करेल तर ऍब्झॉर्ब करेल. व्हॉट इज कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. इट इज द रेशो ऑफ टोटल अमाऊंट ऑफ रेडियंट हीट ऍब्झॉर्ब बाय द बॉडी. बॉडीने टोटल अमाऊंट ऑफ हीट किती ऍब्झॉर्ब केली कशापैकी तर टोटल किती इन्सिडेंट झाली त्यापैकी. ओके. टोटल किती ऍब्झॉर्ब करू शकली ती टोटल इन्सिडेंट झाल्यापैकी. सपोज तुम्हाला 5 जूल दिली आणि त्याने ऍब्झॉर्ब किती केली तर 2. मग 2 डिवाइडेड बाय 5 आता झाला तुमचा कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. म्हणजे याच्यावरून तुमचं क्लिअर झालं की हा जो कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन आहे तो कसा असला पाहिजे तर लेस दॅन 1. 1 पेक्षा जास्त कधीच नसणार. कारण सगळीचं सगळी ऍब्झॉर्ब करणार नाही काही पार्टच करणार आहे. मग न्यूमरेटरचा नंबर नेहमी छोटा असणार आहे डिनॉमिनेटरचा मोठा असणार आहे. म्हणजे हा जो कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन आहे तो लेस दॅन का असला पाहिजे तर 1 असला पाहिजे. तारा पहिला पॉईंट समजलं तुम्हाला. फक्त बेसिक डेफिनेशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट यायचं जसं कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन घेतलं तसंच कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कसं घ्यायचं आपल्याला कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन सेकंड टर्म साठी. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन किंवा याला काय म्हटलं जातं तर रिफ्लेक्टन्स म्हटलं जातं. ओके. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिफ्लेक्टन्स. आणि हा जो आहे तो कशाने रिप्रेझेंट केला जातो तर आर रिप्रेझेंट केला तो लेटर आर ने रिप्रेझेंट केला तो. कोणता आर तर स्मॉल आर. ठीक आहे. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्टन्स इज रिप्रेझेंटेड बाय लेटर स्मॉल आर. व्हॉट इज कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. मग कोणती अशी बॉडी की जी काय करू शकते अमाऊंट ऑफ हीट पैकी किती अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्ट करू शकते. बरं का नाही. मग सपोज त्याचा जर रेशो घेतला तर आर इज इक्वल टू काय असेल तर द टोटल अमाऊंट ऑफ रेडियंट हीट रिफ्लेक्टेड. रेडियंट म्हणजे रेडिएशन वाली. कळलं का नाही. the total amount of radiant heat reflected to the total amount of radiant heat incident on the body. तर आलेल्या रेडियंट हीट पैकी किती अमाऊंट ऑफ रेडियंट हीट त्याने परत रिफ्लेक्ट करून टाकली त्याचा जो रेशो आहे त्याला काय म्हटलं जातं कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. याचं युनिट काय असेल रे. एचं युनिट काय असेल किंवा आरचं युनिट काय असेल तर याला कोणत्याच प्रकारचं युनिट नसणार. जर सपोज तुम्ही कॅलरी मध्ये मेजर केला आपण कॅलरी कॅन्सर. सपोज आज जूल मध्ये केला आज जूल मध्ये जूल कॅन्सल. म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शनला पण युनिट नाहीये. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनला पण युनिट नाही किंवा रिफ्लेक्टन्सला पण युनिट नाहीये. तर हे युनिटलेस क्वांटिटी आहे. ठीक आहे. आणि थर्ड घ्यायचं आपल्याला जसं की आपण ट्रान्समिशन घेतलं. म्हणजे थर्ड कोणता असते तर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. ठीक आहे. तर या ठिकाणी दिसेल तुम्हाला. ठीक आहे. आपण थोडंसं खाली शिफ्ट करून घेऊ म्हणजे तुम्हाला तोही टॉपिक दिसून जाईल. नेक्स्ट आणि लास्ट टर्म घ्यायचा आहे दॅट इज कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. ओके. कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन और इट इज कॉल्ड एज
ट्रान्समिटन्स. ओके, किती प्रमाणात तो ट्रान्समिट करू शकतो. तर त्याला दुसरा वर्ड जो आहे तो आहे तुमचा ट्रान्समिटन्स, आणि तो रिप्रेझेंट केला तो लेटर स्मॉल टी ने. तर व्हॉट इज कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, तर किती अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिट करू शकतो बॉडीमधून, आरपार किती हीट जाऊ शकते, त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्समिटर म्हटलं जातं. व्हॉट इज कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, द रेशो ऑफ total amount of radiant heat transmitted to the total amount of radiant heat incident on the body is called as coefficient of transmission किंवा ट्रान्समिटन्स म्हटलं जातं त्याला. ठीक आहे, तर अशा 3 टर्म्स या ठिकाणी आपण डिस्कस केल्या आहे, ऍब्झॉर्प्शन साठी, रिफ्लेक्शन साठी आणि ट्रान्समिशन. म्हणजे जेवढ्या काही पॉसिबल केसेस आहे त्या सर्व आपण या ठिकाणी कन्सिडर केल्या. ठीक आहे, अजून कशा प्रकारे हीट लॉस होईल, तर तो लॉस जर बॉडीमध्ये आलाच नाही तर तो लॉस नाही असणार, तो बॉडी साठी नाही, फक्त आपण सिस्टीम साठी जेवढी येणार आहे तेवढाच विचार या ठिकाणी आपण कन्सिडर करतोय. ठीक आहे, तर हे बेसिक टर्म्स या ठिकाणी आपण कम्प्लीट. नेक्स्ट टायटल, रिलेशन बिटवीन कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन दॅट मीन्स ए, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आर अँड कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, तर तो असेल काय तर टी. ओके, तर मी एवढं वर्ड मध्ये लिहिलं नाही, तर मी डायरेक्ट सिम्बॉल मध्ये लिहिलं. ठीक आहे, ए म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन, आर म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि टी म्हणजे काय तर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. तर या तिघांमध्ये आपलं काय करायचं, रिलेशन. तर ही रिलेशन ऑब्टेन करताना फॉर्म्युला बघून घ्या, सर्वांचे फॉर्म्युले तुमच्या जवळ आहेत. ठीक आहे, तर आहे तुमचा क्यू ए डिवायडेड बाय क्यू, त्यानुसार म्हणजे आपण काय करू, तर बेसिक कन्सेप्ट घेऊ. जो पहिला फॉर्म्युला घेतला तर आपण टोटल हीट इन्सिडेंट जाणार टी. ठीक आहे, तर तो फॉर्म्युला घेऊन टाकू. वी हॅव total amount of radiant heat incident on the body is utilized in 3 ways. First, to absorb that body. First, heat is absorbed by the body. Second part is some part is reflected by the body and some part is transmitted body. Okay, तर या 3 पार्ट मध्ये आपण त्याला डिस्ट्रीब्यूट केलं. बघा, पहिला जो रेशो आहे तो क्यू ए डिवायडेड बाय क्यू ए, दुसरा जो रेशो आहे क्यू आर डिवायडेड बाय क्यू आणि तिसरा क्यू टी डिवायडेड बाय क्यू ए. बरं की नाही, म्हणजे प्रत्येक टर्मला आपण क्यू ने काय केलं, डिवाइड केलं. मग याच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला काय करू आपण, क्यू ने डिवाइड करून टाकू. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप काय असेल, डिवाइडिंग बाय क्यू बी घे. तर क्यू अमाऊंट ऑफ हीटने त्याला डिवाइड करा. मग पहिले क्यू डिवाइड बाय क्यू केला, या टर्मला पण क्यू ने डिवाइड करा, म्हणजे क्यू ए डिवाइड बाय क्यू झाला. पुढच्या टर्मला पण डिवाइड करा, क्यू आर डिवाइडेड बाय क्यू झाला. आणि तिसरं म्हणजे काय तर क्यू टी डिवाइडेड बाय क्यू झाला. काय केलं समजलं, एकदम सोपं, क्यू ने सगळीकडे डिवाइड केलं. क्यू डिवाइडेड बाय क्यू काय होणार आहे, 1, हा कॅन्सल झाला, म्हणजे काय राहिलं तर 1. क्यू ए डिवाइडेड बाय क्यू काय असतं, कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन. क्यू आर डिवाइडेड बाय क्यू काय असतं, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. आणि क्यू टी डिवाइडेड बाय क्यू काय असतं, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. याचा अर्थ काय, कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन प्लस कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन प्लस कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, या सर्वांची ऍडिशन 1 येणार आहे. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू ए असू द्या, आर असू द्या, टी असू द्या, ही एकापेक्षा पण कशी असणार तर लहान असणार. म्हणजे 0.1 0.2 असं काहीतरी असणार, 0. पण सर्वांची जी ऍडिशन आहे त्यांची सर्वांची सम 1च येणार. फॉर एक्झाम्पल असं घेतलं तर 0.2 घेतला, हा काय घेतला 0.7 घेतला, तर हा किती असेल 0.1. ऍडिशन करा, 1 येईल याची, हे 9 झालं, 0.9 प्लस 0.1 म्हणजे किती झालं तर 1.0 झाला. बरं की नाही, म्हणजे 1 आला. ठीक आहे, तर या प्रकारे हे मी एक्झाम्पल दिलं. असं राहील असं काही गरजेचं नाही, काही पण असू शकतं, पण 1 पेक्षा सर्वांची व्हॅल्यू नेहमी कशी असणार तर कमीच असणार. ठीक आहे, तर हे झालं तुमचं रिलेशन. तर रिलेशन लक्षात ठेवा, ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. याला अरेंज करून घ्या वाटलं सर. ठीक आहे, दॅट इज ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1 इज द स्टँडर्ड इक्वेशन ऑफ दिस कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन. आता याच्या काही केसेस असतील तर त्या केसेस आपण एक एक आता डिस्कस करू. तर सपोज काही केसेस घेतल्या मी, तर याच्या जेवढे बसतील तेवढे आपण या ठिकाणी डिस्कस करू. ठीक आहे, पहिली केस घेतली, इफ कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन मी काय ठेवला तर 0 ठेवला. ओके, किंवा अँड कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन जो आहे तो पण काय ठेवला, 0 ठेवला. ए पण 0 आहे, आर पण 0 आहे, म्हणजे टी ची व्हॅल्यू किती आली पाहिजे 1. म्हणजे तो बॉडी जो आहे तर ऍब्झॉर्ब पण करत नाही, रिफ्लेक्टही करत नाही, जी हीट एनर्जी आहे ना ती डायरेक्टली ट्रान्सफर होऊन जाणार, म्हणजे आली तशी गेली. कळलं का नाही. आता ट्रान्सफर होणे ऍब्झॉर्प्शन होणे वेगळं असतं. कळलं का नाही. तर दोघांचं कन्सेप्ट समजून घ्या. एखादी बॉडी आहे तर त्या बॉडीला जेव्हा आपण हीट देतो ना तर ती सर्वात पहिले स्वतःची इंटरनल एनर्जी वाढवते. म्हणजे त्याने काय केलं, हीट काय केली, ऍब्झॉर्ब केली. आणि त्यानंतर त्याची जर सराउंडिंग पेक्षा जास्त टेम्परेचर झालं
तर तो इमिट करतो. इमिशन वेगळं आहे आणि ट्रान्समिशन वेगळं आहे. पॉईंट समजून राहिला? इमिशन कधी होणार आहे? जेव्हा बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंग पेक्षा जास्त असेल तर तो इमिट करेल, बरं का नाही? आता आपण नॉर्मली काय करत असतो, आपलं ताप आल्यानंतर आपली बॉडी हिमिट करत असते, हीट इमिट बाहेर टाकत असतो, बरं का नाही? का? कारण की आपलं बॉडीचं टेम्परेचर जास्त झालेलं आहे. आपल्या सिस्टीमचं टेम्परेचर जास्त झाले म्हणून ती हिमिट करत असते. मग इमिशन वेगळं आहे आणि ट्रान्समिशन वेगळं आहे. दोघांमधला डिफरन्स समजून घ्या. तर जेव्हा ट्रान्समिशन असतं तर बॉडी ऍब्झॉर्ब करतच नाही, आली तशी निघून गेली, कळलं का नाही? म्हणजे एखादा ग्लास घेतला, ग्लास मधून ही जशी लाईट बाहेर निघून जाते ना, तसं ट्रान्सफर होऊन जाते. ट्रान्सफर म्हणजे इकडून आली आणि तिकडे गेली. तर त्या प्रकारे म्हणजे हा काय असणार, तर परफेक्ट ट्रान्समीटर असेल. जर कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन 0 असेल, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन 0 असेल, तर T इज इक्वल टू काय असेल, तर 1, देन इन्सिडेंट एनर्जी इज ट्रान्समिटेड थ्रू द बॉडी. देन कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज इक्वल टू 1. याचा अर्थ काय, तर ऑल द इन्सिडेंट एनर्जी इज ट्रान्समिटेड थ्रू द ऑब्जेक्ट. That is, all the incident energy, radiant energy म्हणू, radiant heat म्हणा, radiant energy is transmitted through body. बॉडी मधून सर्वच्या सर्व रॅडियंट एनर्जी काय होणार, तर ट्रान्समिट होणार. ठीक आहे, म्हणजे हा काय झाला, तर इट इज परफेक्ट ट्रान्समीटर झालं. म्हणजे कोणत्या प्रकारे ऑब्झर्वेशन वगैरे नाही, परफेक्ट ट्रान्समीटर झालं. ठीक आहे, दॅट इज इट इज परफेक्ट ट्रान्समीटर. दॅट इज दॅट बॉडी इज परफेक्ट ट्रान्समीटर. ठीक आहे, तर तो परफेक्ट ट्रान्समीटर असेल जर तुमचं कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन आणि रिफ्लेक्शन 0 असेल, तर T इज इक्वल टू 1 असेल. पण युनिव्हर्स मध्ये अशी कोणतीच बॉडी नाही जी परफेक्ट ट्रान्समीटर आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रॅडियंट हीट त्याच्यावरती इन्सिडेंट करणार, तर ती कोणती बॉडी असू द्या, तर ती काही अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब करणार, म्हणजे करणार. ग्लास असू द्या, वॉटर असू द्या. आता ट्रान्समिट कोणतं करत असतं, तर नॉर्मली वॉटर असेल, ट्रान्सपरंट वॉटर. असं आपल्याकडचं अशुद्ध पाणी नाही, एकदम ट्रान्सपरंट, आरपार दिसतो बाहेर. त्याच्यातून जर हीट गेली तर ती ट्रान्सफर होणार. किंवा ग्लास घेतला, ओके, ट्रान्सपरंट ग्लास, त्याच्यातून हीट ट्रान्सफर होणार. किंवा गॅसेचे मॉलिक्यूल घेतले तर त्याच्यातून काय होणार, हीट ट्रान्समिट होणार. कळलं का नाही? पण परफेक्ट नाही सांगता येणार तुम्हाला, कारण काही अमाऊंट ऑफ हीट तो परत काय करेल, तर ऍब्झॉर्ब करणार, म्हणजे करणार, काही रिफ्लेक्ट पण करणार आहे, पण तो परफेक्ट नाही. मग युनिव्हर्स मध्ये कोणताच असा ऑब्जेक्ट नाही की तो परफेक्ट ट्रान्समिटर असेल. ठीक आहे, ही पहिली केस झाली. अशा बऱ्याच केस आपल्याला आता डिस्कस. त्याच्या पुढे जर लिहायचं असेल, दॅट इज ऑब्जेक्ट इज परफेक्ट ट्रान्समीटर. ऑब्जेक्ट जो असतो तो कम्प्लिटली ट्रान्समीटर आहे. ब्रॅकेट मध्ये टाकलं वाटतं, सर ऑब्जेक्ट इज परफेक्ट ट्रान्समीटर. किंवा हा कम्प्लिटली ऑब्जेक्ट इज कम्प्लिटली ट्रान्समिट रॅडियंट हीट. ओके, रॅडियंट हीटला तो काय करू शकतो, तर कम्प्लिटली ट्रान्समिट करू शकतो. ठीक आहे, तर हा टॉपिक झाला. पहिलीच केस झाली. अशा 4-5 केस. पहिल्या केसमध्ये काय घेतलं आपण, कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन 0, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन 0, म्हणजे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन हा 1 आला, बरं का नाही? मग ज्याच्यामध्ये कम्प्लिटली जी रॅडियंट हीट इन्सिडेंट होती सगळीच्या सगळी ट्रान्समिट होत असते, तर अशा बॉडीला काय म्हटलं जातं, तर डायथर्मनस बॉडी म्हटलं जातं. म्हणजे या केसमध्ये कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन कधी 0 नसतो. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, ज्यावेळेस तो डायथर्मनस असतो तर तो गुड ऍब्झॉर्बर नसतो आणि गुड रिफ्लेक्टरही नसतो. म्हणजे ऍब्झॉर्प्शन पण होत नाही आणि रिफ्लेक्शन पण होत नाही. मग आपण सेकंड नंबरची केस घेऊ. द सबस्टन्स विच आर ट्रान्सफर टू द हीट रेडिएशन. ट्रान्सफर जर असेल तर त्यासाठी काय होणार आहे, ठीक आहे, अ सबस्टन्स थ्रू विच हीट रेडिएशन कॅन पास इज नोन ॲज डायथर्मनस. अ सबस्टन्स थ्रू विच heat radiation pass is called diathermous substances. Okay, diathermous substances त्याला
म्हटलं जातं. फक्त सबस्टन्स म्हणून इज कॉल्ड म्हटलं आपण, आर कॉल्ड डाय थर्मनस सबस्टन्सेस म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे, आर कॉल्ड म्हटल्यावरती. ज्याच्यामध्ये फक्त ट्रान्समिशन होत असतं, ऍब्झॉर्प्शन. म्हणजे डाय थर्मनस असतात, दॅट इज नायदर गुड ऍब्झॉर्बर नायदर गुड, म्हणजे याचा अर्थ काय, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन कधीच 0 नसला पाहिजे, ठीक आहे. मग आता त्यासाठी घेऊ फॉर डाय थर्मनस सबस्टन्सेस. Diathermal substances are किंवा is neither good absorber and good reflector, or neither good absorber or nor गुड रिफ्लेक्टर. ओके, तर ते गुड ऍब्झॉर्बर पण असतात आणि गुड रिफ्लेक्टर पण असतात. त्याच्यामध्ये फक्त ट्रान्समिशनच पॉसिबल असतं. ही झाली तुमची सेकंड नंबरची केस. आता आपण काय करू, तर सपोज तुम्ही कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन किती ठेवलं, 0. आता या केसमध्ये ए आणि आर मी 0 ठेवला होता. आता सपोज ट्रान्समिशन 0 असेल म्हणजे ए प्लस आर ची व्हॅल्यू किती असेल, तर 1 असेल. तर ती केस आपण या ठिकाणी डिस्कस करू, ठीक आहे. इफ कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज इक्वल टू 0, देन, तर या केसमध्ये दोन्ही ठेवायचे आपल्याला, देन ए प्लस आर या दोघांचीच व्हॅल्यू किती असणार, तर 1 असेल. ओके, मग असे सबस्टन्सेस हीट काय करत नाही, बॉडीला ट्रान्समिटच करत नाही. ओके, हीट एनर्जी येणार ती ट्रान्समिट करणार नाही. मग कोणताही ऑब्जेक्ट घ्या, तर आपली बॉडी जर घेतला ते काय करणार आहे, ऍब्झॉर्ब करणार, बरं का नाही, ट्रान्सफर करणार का आपली बॉडी, कारण आपली सॉलिड बॉडी ट्रान्सपरंट पण नाही, बरं का नाही. त्याच्यावरती हीट इन्सिडेंट झाली तर ती ऍब्झॉर्ब करणार आणि बॉडीचं टेम्परेचर जास्त झाले तर ती इमिट करणार. किंवा मी अजून एक ऑब्जेक्ट घेतला, सपोज लाकूड आहे, या लाकूडला पण काहीतरी टेम्परेचर भेटणार, बरं का नाही. काय करेल, ती हीट काय करेल, ऍब्झॉर्ब करेल, ट्रान्सफर कधीच करत नाही. म्हणजे जे आपले प्रॅक्टिकल बॉडीज आहे, जे ट्रान्सपरंट नाहीये, ते काय करतात, तर कधीच ट्रान्समिट करत नाही. तर ते काय करतात, तर एकतर ऍब्झॉर्ब करतील, जर ऍब्झॉर्बची पॉवर त्याची संपली तर उरलेली हीट काय करायचं, तर रिफ्लेक्ट करायचं. म्हणजे ते काय करतात, ए प्लस आर इज इक्वल टू टी. असे जे सबस्टन्स असतात याला डाय थर्मल म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, तर अथर्मनस सबस्टन्सेस म्हटलं जातं. ओके, म्हणजे ट्रान्समिशन होत नाही त्याच्यामध्ये. डायथर्मनस म्हणजे काय, तर ट्रान्समिशन होतं, आणि याला काय म्हटलं जातं, तर अथर्मनस म्हटलं जातं. ठीक आहे. If T is equal to 0, then A plus R is equal to 1, then that substances are called अथर्मनस substances. अथर्मनस सबस्टन्सेस. ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, तर अथर्मनस सबस्टन्सेस म्हटलं जातं. कोणत्याच प्रकारचं हीट ट्रान्समिशन त्याच्यात पॉसिबल नाही. ओके, तर अशा प्रकारचे जे सबस्टन्स असतात त्याला काय म्हटलं जातं, तर किंवा याला म्हटलं जातं ऑफेक्ट टू द रेडिएशन. ऑफेक्ट म्हणजे काय, तर हीट ट्रान्समिशन त्याच्यात पॉसिबल नाहीये. ठीक आहे, ट्रान्समिशन शक्य नाही त्याच्यात. ठीक आहे, तर ते पण तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकता. मग समजलं, पहिल्या याच्यात तर मी काय घेतलं, ट्रान्समिशन, पूर्णतः ट्रान्समिशन शक्य होतं. दुसऱ्या याच्यात काय घेतलं, ते दोन्ही एकच पार्ट आहे, पहिला आणि दुसरा जो आहे तो एकच पार्ट आहे. दुसऱ्या याच्यात काय घेतलं मी, ट्रान्समिशन 0 ठेवला आणि ए प्लस आर इज इक्वल टू काय केलं, तर 1 केलं. तर याला म्हटलं जातं अथर्मनस सबस्टन्सेस म्हटलं जातं. आता फोर्थ घेऊ आपण, ज्याच्यामध्ये काय असेल, ट्रान्समिशन 0 असेल, ऍब्झॉर्प्शन पण रिफ्लेक्शन असेल, आणि त्याला आर इज इक्वल टू 1 असेल. ठीक आहे, तर दोन क्वांटिटी आता 0 घेऊ, मग त्याला काय म्हटलं जातं, फक्त तेवढं लिहून टाकू. ठीक आहे, आता फोर्थ नंबरची केस घ्यायची आपल्याला. इफ A is equal to 0, म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज 0 and कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज 0, ते पण 0, देन जो R असणार आहे तो काय असेल, तर 1 असेल. बरं का नाही. मग ज्यावेळेस सर्वच्या सर्व रिफ्लेक्ट होतं तर त्या बॉडीला म्हटलं जातं परफेक्ट रिफ्लेक्टर म्हटलं जातं. ठीक आहे, देन दॅट बॉडी इज कॉल्ड परफेक्ट रिफ्लेक्टर. तर त्याला परफेक्ट रिफ्लेक्टर म्हटलं जातं. ठीक आहे, आता रिफ्लेक्शन कोणत्या बॉडीमध्ये होतं रे नॉर्मली,
रिफ्लेक्शन कोणत्या बॉडीमध्ये होतं मोस्टली? हा, अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. 5th नंबरची कंडिशन घ्यायचं ज्याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन 1 ठेवायचा, म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन 0 असेल, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन पण 0 असेल. इफ coefficient of transmission is equal to 0 and coefficient of reflection is also 0, then coefficient of absorption is equal to 1. Then that body is called perfect absorber. तर त्या बॉडीला परफेक्ट ऍब्झॉर्बर म्हटलं जातं. आणि जे बॉडी परफेक्ट ऍब्झॉर्बर आहे तर ते पुअर ट्रान्समिटर असतात आणि पुअर इन रिफ्लेक्टेड असतात, बरं का नाही. पुअर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन असतं, म्हणजे ट्रान्समिशन जास्त पॉसिबल नाही. ओके. आणि जे रिफ्लेक्शन आहे ते पण कसं असतं तर त्याचं पुअर असतं. तर या प्रकारे, ठीक आहे. तर याचे पण एक्झाम्पल तुम्ही ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहे. नेक्स्ट पॉईंट दॅट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडीसाठी आपल्याला डिस्कस करायचं. आता ब्लॅक बॉडी काय करत असते तर मोस्ट ऑफ द रॅडियंट हीट त्याच्यावरती इन्सिडेंट होते ती काय करते, ऍब्झॉर्व करून घेते. ठीक आहे. मग आपल्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी घ्यायचं आहे. मग परफेक्टली म्हटल्यावरती काय तर जो कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन आहे दॅट इक्वल टू 1, म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 0, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन पण 0, अशी बॉडी आपल्याला डिझाईन करायची. ओके. तर नेक्स्ट घ्यायचं आपल्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं. मग व्हॉट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी? अ बॉडी विच ऍब्झॉर्ब द इंटायर रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी. अशी बॉडी ती काय करते, सर्वीच्या सर्व रॅडियंट एनर्जी काय करते तर ऍब्झॉर्ब करून घेते. दॅट बॉडी इज कॉल्ड ॲज परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे 100% सपोज 2 जूल इतकी एनर्जी त्याच्यावरती इन्सिडेंट झाली रॅडियंट एनर्जी, तर तेवढीच्या तेवढी एनर्जी तो काय करेल तर ऍब्झॉर्ब करेल. कळलं का नाही. जेवढी झाली तेवढी 100% ऍब्झॉर्प्शन असेल. पण इन रिअल लाईफ असं कधी शक्य नाही. सगळीच्या सगळी ती हीट कधीच ऍब्झॉर्व होणार नाही. काही अमाऊंट ऑफ हीट त्याचं रिफ्लेक्ट होणार आहे, काही ट्रान्समिट होणार आहे, बरं का नाही. पण आपण आयडियली घेतोय परफेक्टली ब्लॅक बॉडी का असेल तर अ बॉडी विच ऍब्झॉर्ब एंटायर रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी. सर्वच्या सर्व बॉडी त्याची बॉडीवरती इन्सिडेंट ऑन द रॅडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाईल. दॅट इज कॉल्ड ॲज आयडियल ब्लॅक बॉडी और परफेक्टली ब्लॅक बॉडी. For perfectly black body, coefficient of absorption is equal to 1. That means coefficient of transmission is 0. Coefficient of reflection is also 0. Okay. Coefficient of absorption फक्त 1 असेल, बाकी सर्व 0 असेल. ओके. तर नॉर्मली आता परफेक्टली इन रिअल लाईफ परफेक्टली ब्लॅक बॉडी नाहीये. मग आपण जी ब्लॅक बॉडी कन्सिडर करणार आहे ती कोणती घेणार तर लॅम्प ब्लॅक नावाचा सबस्टन्स आहे, त्याच्यापासून जी बनलेली बॉडी आहे त्याला काय म्हणणार आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी. लॅम्प ब्लॅक म्हणजे काय तर बघा तुम्ही लॅम्प लावल्यानंतर कंदी लावता बरं का, त्याच्यात काच लावली असते. ते मधला जो आहे जसं तुमचं गॅस लॅम्प ऑन करणार चालू करणार तुम्ही तसं ते काळं होऊन जातं, बरं की नाही. तर लॅम्प ब्लॅक म्हणजे काजळी म्हणतो ना आपण मराठीत, तर त्या प्रकारचं ते जे सबस्टन्स आहे ते काय करतात तर मोस्ट ऑफ द रॅडियंट काय करतात ऍब्झॉर्ब करतात. म्हणून ती काच बघा तुम्ही पहिले सुरुवातीला लॅम्प असायचे, आता कोणी वापरतं का नाही काय माहित, तर त्याला जर तुम्ही पकडलं तर ते एकदम गरम झाले असेल, तो चटका बसणार त्याचा, एकदम जास्त हीट त्याने ऑब्झर्व केली जाते. ठीक आहे. मग हा जो सबस्टन्स आहे तर हा प्रॅक्टिकली आपण काय करू शकतो ऍज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणून युज करू शकतो. ठीक आहे. लॅम्प ब्लॅक असेल किंवा प्लॅटिनम ब्लॅक म्हणून असतो, प्लॅटिनम पासून बनलेला असतो ब्लॅक कलरचा. ठीक आहे. तर प्लॅटिनम ब्लॅक किंवा लॅम्प ब्लॅक हे जे सबस्टन्सेस आहेत त्याचा युज करून आपण काय करू शकतो तर लॅम्प ब्लॅक म्हणून याचा परफेक्ट ब्लॅक बॉडी युज करू शकतो. आता हे जर सबस्टन्स जर तुम्ही युज केलं तर आज जवळपास 97% ऑफ हीट काय करेल तर ऍब्झॉर्व करेल. 100% तर करणार नाही, पण प्रॅक्टिकली काहीतरी अमाऊंट ऑफ जवळपास 97 पर्यंत ऍब्झॉर्व करेल. पण प्रत्येक असं म्हणजे तुम्ही ब्लॅक कलर लावून दिला लॅम्प ब्लॅक तर सगळं 97 करेल का तर नाही. त्यासाठी अजून परफेक्टली आपल्याला एक डिझाईन करावं लागेल, त्या बॉडीला डिझाईन करावं लागेल, त्यानुसारच तो 97 पर्यंत ऍब्झॉर्व करू शकतो. ती बॉडी कशी आहे तर ते आता आपण या ठिकाणी डिस्कस करू. मग ही जे 97 पर्यंत ज्याने ऍब्झॉर्व केलं होतं तर तो सायंटिस्ट आहे फेरी नावाचा. मग आपल्याला घ्यायचंय फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. फेरीज परफेक्टली
ब्लॅक बॉडी किंवा फक्त ब्लॅक बॉडी म्हटलं तरी चालेल. आता याचं कन्स्ट्रक्शन काय तर ते आपण या ठिकाणी कन्सिडर करू. ठीक आहे. सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं या ठिकाणी डबल वॉल स्पियर घ्यायचा. एक स्पियर घ्यायचा आणि त्याला 2-2 वॉल असतील. ओके. हा स्पियर झाला. हा डबल वॉल घ्यायचा आहे म्हणजे एक जो सरफेस आहे तो बाहेरच्या साईडला पण असेल आणि एक जो सरफेस आहे तो कुठं असेल तर इन साईड पण असेल. ठीक आहे. मग असं काय घेतलं तर मी ब्लॅक बॉडी घेतली. ब्लॅक नाही एक डबल वॉल काय घेतला तर स्पियर घेतला. ठीक आहे. 2-2 सरफेस असणार. आता हा स्पियर कमी जास्त डायमीटरचा झाला. तुम्ही राऊंडरचा यूज करा तर तुम्हाला सहजरित्या ते समजून जाईल. ठीक आहे. आता हा जो डबल वॉल आहे तर हा नॉर्मली कोणत्या पण एका मेटलचा असेल. ठीक आहे. निकेल वगैरे तुम्ही घेऊ शकता. डबल वॉल आहे आणि आतमध्ये जो स्पेस आहे तो कसा आहे तर इव्हॅक्युएटेड. व्हॉट इज इव्हॅक्युएटेड म्हणजे या ठिकाणी आतमध्ये जो स्पेस आहे त्या ठिकाणी काहीच नसणार म्हणजे इव्हन गॅस पण नसणार. कळलं का नाही. म्हणजे या ठिकाणी व्हॅक्युम असणार. तर या प्रकारे तुम्हाला डबल वॉल घ्यायचं. आतमध्ये व्हॅक्युम तुम्हाला या ठिकाणी क्रिएट असणार. ठीक आहे. गॅसेस पण तुम्हाला तिथून रिमूव्ह करायचं. इव्हॅक्युएटेड स्पेस असेल डबल वॉल. ठीक आहे. आता हा जो स्पियर आहे त्याला काय करायचं तुम्हाला एका ठिकाणी काय करायचं स्मॉल ओपनिंग द्यायचं. दॅट स्मॉल ओपनिंग इज कॉल्ड ॲज अपर्चर. ओके. एक स्मॉल ओपनिंग असणार आहे आणि त्या स्मॉल ओपनिंगला मला काय म्हणायचं तर अपर्चर म्हणायचं. त्यानंतर आतमधला जो पार्ट आहे त्याला काय करायचं तुम्हाला हा जो लॅम्प ब्लॅक नावाचा सबस्टन्स आहे त्याची काय करायची कोटिंग द्यायची आतमध्ये. ठीक आहे. म्हणजे हा जो पूर्ण पार्ट असेल तो काय असेल तसा ब्लॅक कलरची तुम्हाला या ठिकाणी कोटिंग द्यायची. तर मी त्याला थोडंसं शेडेड करतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ते सोलर कुकर बघितलंय का तुम्ही. सोलर कुकर बघितलं तर तू पूर्ण जे भांडे असतात ना तर ते पूर्ण काळ्या कलरचे असतात. तर ते काळ्या कलरचे का बरं असतात कारण की ते जास्तीत जास्त त्यांनी हीट काय केली पाहिजे तर ऍब्झॉर्ब केली पाहिजे म्हणून तो कोणत्या कलरचे असतात तर ब्लॅक कलरचे असतात. म्हणून इनर जो सरफेस आहे तो काय करतो तर मी कोटिंग करतो. त्याला कोणत्या कलरचे असेल तर ब्लॅक कलरचे लॅम्प ब्लॅक नावाचा किंवा प्लॅटिनम ब्लॅक तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. ओके. डबल वॉल या डबल वॉल पैकी आतमधला जो पार्ट आहे तो काय केला तर लॅम्प ब्लॅक नावाच्या याने कोट केला. ठीक आहे. आणि बाहेरचा जो आहे तो काय करायचा तुम्हाला कोणत्या तरी एका मेटलने याला पॉलिश करायचा बाहेरचा सरफेस. ठीक आहे. बाहेरचा वॉल. आता नॉर्मली तुम्ही काय करू शकता तर निकेलची कोटिंग देऊ शकता किंवा मग त्याच्यापेक्षा पण बेटर काय तर सिल्वर कोटिंग देऊ शकतात. ठीक आहे. मग वरचा जो सरफेस आहे तो काय असेल तर सिल्वरचं आपण काय करू याला कोटिंग देऊ. सिल्वर पॉलिश सरफेस. तर हे लेबलिंग देत चला. ठीक आहे. डबल वॉल मेटल स्पियर असेल आणि बाहेरचा जो आहे तो काय केला तर आपण सिल्वर पॉलिश सरफेसने काय केला तर कोट केला. आता पॉलिश असल्याने काय होईल जी रॅडियंट हीट याच्यावरती इन्सिडेंट बाहेरची त्याच्यावरती इन्सिडेंट झाल्यानंतर हा पॉलिश हे सिल्वर आहे आणि त्याच्यामुळे काय होणार जी रॅडियंट हीट इन्सिडेंट झाली ती काय होणार परत रिफ्लेक्ट होणार. कळलं का नाही. म्हणजे बाहेरची जी रॅडियंट हीट आहे ती आतमध्ये एंटर करणार नाही. म्हणून बाहेरचा जो सरफेस आहे तो नेहमी कसा करायचा तर पॉलिश आणि क्लीन ठेवायचा जेणेकरून रॅडियंट हीट तुमची रिफ्लेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर 2 पॉईंट समजलं. तर आतमधला ब्लॅक कलरने दिला कारण त्याने जास्तीत जास्त ऍब्झॉर्ब केला पाहिजे आणि बाहेरचा सरफेस जो आहे तो आपण पॉलिश ठेवलेला आहे जेणेकरून जो इन्सिडेंट होणार तो रिफ्लेक्ट होऊन जाईल. बाहेरचा आपल्याला विचार करायचा नाही आपल्याला आतमध्येच घ्यायचं. ठीक आहे. आता जो अपर्चर दिलेला आहे अपर्चरच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला म्हणजे डायमीटरच्या त्याच्या अपोजिट जर इथून लाईन जॉईन केलं तर डायमीटर होईल म्हणजे त्याच्या डायमेट्रिकली अपोजिट पॉइंटला तुम्हाला आणखीन एक पार्ट घ्यायचा दॅट इज कॉल्ड ॲज कोनिकल प्रोजेक्शन. कोन शेपचा असेल. ठीक आहे. तर कोन शेपचा एक्झॅक्टली असं नाही घ्यायचा. आता ही सरळ लाईन आहे सपोज इथं रॅडियंट हीट काय होते तुमची इन्सिडेंट होते. हा ओपनिंग दिला आहे म्हणून इकडून काय आता आपण हीट काय करणार तर रॅडियंट हीट याच्यावरती इन्सिडेंट करणार. ही काय असेल तर तुमची रॅडियंट हीट डायरेक्शन ऑफ रॅडियंट हीट काय होते इन्सिडेंट होते. आणि सपोज तुम्ही कोनिकल प्रोजेक्शन असं घेतलं फॉर एक्झाम्पल असं घेतलं तर ही रॅडियंट हीट याच्यावरती इन्सिडेंट होणार आणि परत रिफ्लेक्ट होऊन बाहेर निघून जाणार. बरं ना. चान्सेस जास्त बाहेर जाण्याचे. म्हणून हा कोनिकल प्रोजेक्शन कधीच असा सरळ ठेवायचा नाही तो इन्क्लाइन करायचा. इन्क्लाइन केल्यानंतर काय होणार तर तो बाहेर जाण्याचे चान्सेस फार कमी असतील. ठीक आहे. आता तुम्हाला लॉज ऑफ रिफ्लेक्शन माहिती आहे. काय रे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपण 10th स्टँडर्डला पण तुम्ही
स्टडी केलेला आहे आणि 11th स्टँडर्डला पण तुम्ही स्टडी केलेला आहे. अकॉर्डिंग टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन जेवढ्या अँगलने तो इन्सिडेंट होणार आहे तेवढ्याच अँगलने काय होणार तर रिफ्लेक्ट होणार. आता सुरुवातीच्या केसमध्ये जर आपण सरळ ठेवलं असतं तर इन्सिडेंट होताना अँगल किती झाला असता नॉर्मल असता राहणार 0 झाला असता. मग रे पुन्हा रिफ्लेक्ट होण्याचे चान्सेस सरळ होते, सरळ मागे जाण्याचे चान्सेस फार जास्त होते. म्हणून मी काय केलं तर हा कोनिकल जो प्रोजेक्शन आहे तो असा सरळ ठेवला नाही, तो काय केला तर इन्क्लाइन केला. अजून एक महत्वाचं, जो कोनिकल प्रोजेक्शन घेणार आहे त्याला पण तुम्हाला कोटिंग द्यायची, ती पण कोणती असेल तर ज्या आतमध्ये जी कोटिंग दिलेली आहे तुम्हाला त्याच याची कोटिंग द्यायचं. लॅम्प ब्लॅक घ्या नाही तर मग प्लॅटिनम ब्लॅक तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, याच्यात इन्सिडेंट झाला. इन्सिडेंट झाल्यानंतर या सरफेसला तुम्हाला नॉर्मल ड्रॉ करावं लागेल, बरं का नाही. मग जेवढ्या अँगलने तो इन्सिडेंट झाला तेवढ्याच अँगलने तो का तर रिफ्लेक्ट होणार. मी काम करतो याला कंटिन्युअस लाईनने रिप्रेझेंट करतो, ही झाली तुमची डायरेक्ट. ठीक आहे, तर जेवढ्या अँगलने तो इन्सिडेंट होणार आहे तेवढ्याच अँगलने का होणार तर रिफ्लेक्ट होणार. बघा इन्सिडेंट झाल्यानंतर हा ब्लॅक कलर आहे आणि ब्लॅक कलर तुम्हाला माहिती आहे ब्लॅक कलर काय करत असतो मोस्ट ऑफ द रॅडियंट हीट काय करतो ऍब्झॉर्व करतो. मग सपोज याच्यामध्ये 5 किंवा 10 जूल इतकी एनर्जी काय आली इन्सिडेंट केली, 10 पैकी सपोज त्याने 1 जूल इतकी ऍब्झॉर्व केली फॉर एक्झाम्पल, उरली किती 9 जूल इतकी, बरं का नाही. सगळीच्या सगळी एकाच वेळेस ऍब्झॉर्व करत नाही, त्याच्यामुळे कोणतीच बॉडी सगळीच्या सगळी कधीच ऍब्झॉर्व करणार. ठीक आहे, मग सपोज 1 जूल इतकी ऍब्झॉर्व केली आणि परत तो रिफ्लेक्ट झाला, मग रिफ्लेक्ट होताना किती एनर्जी त्याच्याकडे 9 जूल इतकी. मग या ठिकाणी इन्सिडेंट झाल्यानंतर आपण कोणत्या कलरचा आहे ब्लॅक, मग याच्यातली काही अमाऊंट ऑफ हीट तो काय करेल परत ऍब्झॉर्व करून घेईल. ओके, ऍब्झॉर्व केल्यानंतर परत या ठिकाणी नॉर्मल काढायचं आणि ही जी रे आहे ती काय होणार परत रिफ्लेक्ट होणार. जेवढ्या अँगलने तो इन्सिडेंट झाला तेवढ्याच अँगलने काय होणार तर रिफ्लेक्ट होणार आणि पुढे जाऊन ती काय होणार तर इन्सिडेंट होणार. ही डायरेक्शन बघा. तर या ठिकाणी परत ते सरफेसवरती इन्सिडेंट होणार, तो कोणत्या कलरचा आहे तर तो आहे ब्लॅक कलरचा. मग काही अमाऊंट ऑफ हीट काय करेल तो परत ऍब्झॉर्व करेल. परत इथं नॉर्मल ड्रॉ करा, त्याची काही गरज नाही, तुम्ही रँडमली काढू शकतात. परत काही पार्ट काय होणार याचा रिफ्लेक्ट होणार आणि या ठिकाणी काय होणार तो त्यापैकी काही पार्ट परत तो काय करेल तर ऍब्झॉर्व करेल. सिमिलरली इथला रिमेनिंग पार्ट जो आहे हीट तो काय करणार तर परत रिफ्लेक्ट होणार या ठिकाणी. ठीक आहे, आणि या प्रकारे काय होणार तर याच्यामध्ये नंबर ऑफ रिफ्लेक्शन होणार. ओके, आणि या नंबर ऑफ रिफ्लेक्शन मध्ये जी ब्लॅक बॉडी आहे आतमधली ब्लॅक कलरची जी बॉडी आहे ती जवळपास जेवढी पण रॅडियंट हीट त्याच्यात इन्सिडेंट झाली सगळीच्या सगळी काय करेल जवळपास ऍब्झॉर्व करेल. सगळी म्हणलं तर 100%, पण 100% होत नाही, काही अमाऊंट ऑफ हीट इथे आतमध्येच लॉस होऊन जाणार. ओके, एवढं डिस्टन्स तो ट्रॅव्हल करतोय त्याच्यामध्ये काही अमाऊंट ऑफ हीट काय होणार तर लॉस होणार. म्हणजे जवळपास 95 पासून तर 98 किंवा 97 पर्यंत तो हीट काय करेल तर ऍब्झॉर्व करेल, म्हणजे 90% वरतीच केला जातो. म्हणून ही जी बॉडी डिझाईन केली याला काय म्हटलं तर परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके, परफेक्टली म्हणता येणार नाही, कम्प्लिटली परफेक्ट नाहीये, पण काही प्रमाणात ती काही अंशात आपण त्याला परफेक्ट करायचा प्रयत्न केलाय, फेरीने केलेला आहे, म्हणून त्याला काय म्हटलं तर फेरी इज परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हटलं जातं. ओके, इज दॅट क्लिअर? ब्लॅक बॉडी समजले सर्वांना? तर आल्यानंतर आज टॉपिक आला तर 2 मार्काला तुम्हाला विचारलं जाईल. 2 मार्काला फक्त तुम्हाला डायग्राम विचारली जाईल, कळलं का नाही. आणि डायग्राम बरेच जण डायग्राम काढतात पण त्याला लेबलिंगच देत नाही. मग अपर्चर काय आहे, हे काय, तर याला तुम्ही अजून म्हणू शकता डबल वॉल हॉलो स्पियर. हॉलो म्हणजे पोकळे, आतमध्ये हा पार्ट पोकळे आणि आतमधला पण पार्ट पोकळे, बरं का नाही. डबल वॉल हॉलो स्पियर. तर एक लेबलिंग झालं. त्यानंतर इथं कोणती कोटिंग दिली ते लिहून टाका. तर आपण लॅम्प ब्लॅक यूज करू, लॅम्प ब्लॅक कोटिंग, आणि बाहेरचं सिल्वर कोटिंग दिलेलं आहे. तर या प्रकारे तुम्हाला पेपरला जर डायग्राम काढायला आली तर तुम्हाला ती 2 मार्काला 2 मार्कापैकी तुम्हाला डायग्रामला 1.5 मार्क दिलेले आहे, डायग्राम मध्ये जे पण तुम्ही काढताय. आणि उरलेला जो अर्धा मार्क आहे तो त्याच्या लेबलिंगला दिलेला आहे, कळलं का नाही. केमिस्ट्रीमध्ये उलट आहे, 1 मार्क तुम्हाला डायरेक्टली लेबलिंगला आहे आणि 1 मार्क तुम्हाला याला आहे. तर फिजिक्समध्ये 1.5 मार्क दिले तुम्हाला डायग्रामला आणि उरलेला अर्धा मार्क तुम्हाला लेबलिंग दिलाय. तर त्या ठिकाणी तुम्हाला 3 नावं राईट देणं गरजेचं, मिनिमम 3, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त देऊ शकतात. मिनिमम 3 नावं तुम्हाला देणं गरजेचं असेल तर लेबलिंग मस्ट असेल. विदाऊट लेबलिंग तुम्हाला पूर्ण मार्क भेटणार नाही. आणि 3 मार्काला जर विचारलं तर याचं पूर्ण कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करायचं आणि वरती मध्ये आतमध्ये कोणत्या प्रकारचं फिनॉमिना ऑकर होतंय ते तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, मग डबल वॉल मी स्पियर घेतला, त्यानंतर आतमध्ये एक स्मॉल ओपनिंग दिलंय, त्याच्या अपोजिट साईडला मी एक कोनिकल प्रोजेक्शन घेतलं, पण तो एक्झॅक्टली त्याच्या समोर नसणार, थोडासा बेंड केलेला असेल. आतमध्ये ब्लॅक कोटिंग द्यायचं, कोनिकल प्रोजेक्शनला पण कोटिंग द्यायचंय तुम्हाला. ओके, आणि बाहेरचा जो आहे तो सिल्वर कोटिंग
किंवा कोणताही कोटिंग येऊ शकतात ज्याची कोटिंग तुम्हाला देता येईल आणि जो जास्त पॉलिश असेल त्याची कोटिंग देता येईल कळलं का नाही तर कोटिंग द्यायचं. त्यानंतर इन्सिडेंट रेडिएशन इन्सिडेंट होणार. इन्सिडेंट झाल्यानंतर लॉज ऑफ रिफ्लेक्शन तिथं उभी करणार आणि त्यानुसार नंबर ऑफ रिफ्लेक्शन होतील आणि त्यानुसार जी रॅडियंट हीट आहे ते काय केले जाते तर जवळपास 90% पुढे ती हीट काय केली जाते तर ऍब्झॉर्ब केली जाते. ही कोणी डिझाईन केली तर फेरी नावाच्या सायंटिस्टने म्हणून त्याला फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हटलं जातं. ठीक आहे म्हणजे याच्यावरून समजलं तुम्हाला याच्यावरून समजलं कोणतीच बॉडी परफेक्टली ब्लॅक बॉडी नाहीये कोणतीच बॉडी परफेक्टली ट्रान्समिटर पण नाही कोणतीच बॉडी परफेक्टली रिफ्लेक्टर पण नाही कळलं का नाही म्हणजे तिन्ही गोष्टी तिथं काही अंशतः होणारच आहे कळलं का नाही. ट्रान्समिशन कमी असू शकतं रिफ्लेक्शन कमी ऍब्झॉर्प्शन जास्त राहू शकतं अशाच गोष्टी होतील पण होणार तिन्हीच्या तिन्ही सायमल्टेनियसली ऑकर होणार कोणतीच अशी डायरेक्टली तुम्ही झिरो म्हणू शकतच नाही. ओके तर तिन्ही गोष्टीचा तुम्हाला विचार करावाच लागेल.